नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 विभागातील इंग्रजी विभागातील प्रश्न। तर आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 31, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। fill in the blank word to fill in the blank wise is sufficient। पर्याय a no article the a and the। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 a आणि द। प्रश्न क्रमांक 32, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। पर्याय सेंटेन्स आहे पीपल हू आर एव्हरेज रिकामी जागा हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सेस रिकामी जागा लाईफ। पर्याय ऑफ इन टू विथ ॲट इन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टू इन। प्रश्न क्रमांक 33, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन। दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला फिगर ऑफ स्पीच कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। वाक्याची लाईन आहे ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड। पर्याय आहे मेटोफनी, मेटाफोर, इन्व्हर्शन, पॅराडॉक्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इन्व्हर्शन। प्रश्न क्रमांक 33, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स आहे अ लेडी मिशनरी गिव्ह हिम अ ब्लॅक बो। तर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ऑप्शनमध्ये ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी, ही हॅड बीन गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी, अ ब्लॅक बो वॉज गिवन हिम बाय अ लेडी मिशनरी, अ ब्लॅक बो हॅड बीन गिवन टू हिम बाय अ लेडी मिशनरी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब्लॅक बो वॉज गिवन हिम बाय अ लेडी मिशनरी। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 35, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या सेंटेन्सपैकी आपल्याला इनडायरेक्ट सेंटेन्स पर्यायामधून ओळखायचा आहे। सेंटेन्स आहे रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शॅल आय गेट ॲट हिम। ऑप्शन आहे रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही शुड गेट ॲट हिम, रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शुड ही गेट ॲट हिम, रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही शुड गेट्स ॲट हिम, रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन वुड ही गेट ॲट हिम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही वुड गेट ॲट हिम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, सिलेक्ट कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल द फॉर मिनिंगफुल वर्ड। तर यूसाठी हा वापरला आहे व 1, एसाठी 2, एलसाठी 3, एनसाठी 4, एसाठी 5, टीसाठी 6 आणि आरसाठी 7। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 2 6 1 7 5 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामधून सिम्पल सेंटेन्स पर्यायामधून कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे। सेंटेन्स म्हणजेच वाक्य असं आहे ही फिनिश हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक। पर्याय हॅविंग फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक, ही फिनिश हिज होमवर्क टू पुट अवे हिज बुक्स, पुटिंग अवे हिज बुक्स ही फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक टू फिनिश हिज होमवर्क। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॅविंग फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, नेम द अंडरलाईन क्लॉजेस ऑफ द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये कोणतं क्लॉज आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। वाक्य आहे द हाऊस वेअर द ॲक्सिडेंट अक्युरेट इज नियर बाय। पर्याय आहे नाउन क्लॉजेस, ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ कन्स्ट्रक्ट। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.